हे बघा, आज मी काय खात होती. नमस्ते श्री स्वामी समर्थ. आज आमच्या घरी आला होता समर्थ बाबू आणि माझे पप्पा. सो आम्ही डिसाइड केला की आज यांना कुठेतरी मस्त जाग्याचं फिरवून आणूया. अनुला बोलली की कुठे आपण जाऊया यांना घेऊन की जसं त्यांना आवडेल. पण मग समर्थ बघा इथे फिश टँक मध्ये मच्छी बघायला पण आलेला, कारण त्यांना फिश टँक घ्यायचं आहे. सो गणू कुठे नेत होता मी हा विचारतच होती. बघतो तर इथे कोकण महोत्सवची जत्रा लागलेली. वाव, मी तेवढी खुश होती की आता मला खायला पियाला आणि मस्त काय पाहिजे ते घ्यायला भेटणार. मेल्याच्या एंट्री मध्ये साईबाबाची एवढी छान अशी मूर्ती होती. तिथे आम्ही पाया पडलो आणि जत्रेला सुरुवात केली. फर्स्ट शॉप मध्ये आल्याच्या नंतर आम्ही एक दोन गोष्टी बघितल्यानंतर गणू बोलतो की चल पुढे पण अजून खूप जत्रा फिरायची. इकडे बघा समर्थला इकडे मॅसीचं किचन आवडलेलं. मी बोलली चल मम्मा ओरडेल आपली. इथे मला एक डॉल पण आवडली. गणू बोलतो नको चल चल. मग आम्ही पुढे गेलो. हा गणू तर काही बघायलाच देत नव्हता. मी समर्थला बोलली की आपण दोघं नंतर गपचूप येऊया, तेव्हा पाहिजे ते आपण चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला घेऊया. समर्थ ना इकडे हा गेम खेळायला हट्ट करायला लागला. मी त्याला बोलली बाबू ते ग्लास नाही पडत, तू हवं तर 4-5 जणांचे गेम बघ, पडले ना मी तुला खेळायला देते. पण कोणाचेच नाही पडले. समर्थला बोलली ही लोक वेडे बनवतात, चल मी तुला दुसरा गेम खेळवते. मग इकडे अजून एक गेम होता गन शूटरचा. इकडे ना 50 रुपयाला 10 चान्स होते. समर्थला 6 चान्स दिले पण त्याने काय एक पण फुग्गा फोडला नाही. पप्पाला 4 भेटलेले, पप्पाने 3 फुगे लगेच फोडले. समर्थ आहे ना इकडे फुल कन्फ्यूज झाला की मी कुठे बसू, इकडे बसू तिकडे बसू, असं नाचतच होता. बोलत होता मावशी मी तुमच्या बरोबर बसणार, चल ना आपण एक राईड्स मध्ये बसूया. मी बोलले समर्थ मी तर फुल जेवून आली आणि मी याच्यात बसली ना तर मला तर उलटी वगैरेच होईल. समर्थला बोलली चल तुला बसू ते, कुठे बसायचे सांग. नंतर त्याचं मनच चेंज झालं. बोलतो नको मावशी तुमच्या सोबतच मी बसणार, तुम्ही नाही बसणार तर मी पण नाही बसणार. मी बोलले आज जेवून आलो ना, आपण नेक्स्ट टाइम गपचूप येणार ना तेव्हा आपण नक्की बसूया. मेल्यामध्ये येणार आणि आम्ही काही खाणार नाही असं होणार का. मग आम्ही ते घेतलेला मसाला पापड. पण खरं सांगते यार एवढा घाणेरडा होता ना, त्याने त्याच्यावर काहीच टाकलं नव्हतं. नेक्स्ट टाइम मी खाणारच नाही. मग ते गणू आला पान खायला. वाव, इथे एवढी छान छान प्रकारची पानं होती ना. चॉकलेट पान होतं, कलकत्ता पान होतं, बनारसी पान पण होतं. मी बोलले आता मी कोणता खाऊ, तर गणूने मला फायर पानच खावला. एवढी भीती वाटत होती ना पण मज्जा पण आली. खूप टेस्टी होता. पान खाऊन झाल्याच्या नंतर मला एक बायका विचारते माहितीये तुम्हाला की तुम्हाला गरम नाही लागलं. मी बोलली नाही गरम नाही लागलं, तुम्ही पण खावा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.